नमस्कार मंडळी, आजची रेसिपी आहे लाल मसूर डाळ। लाल मसूर डाळ बनवायला अगदी सोपी आणि पटकन बनते। अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा। बाजूची बेल आयकॉन प्रेस करा, त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। चला तर मग जास्त वेळ न घालवता लाल मसूर डाळची रेसिपी बनवायला घेऊ। इथे आपण 1 वाटी लाल मसूर डाळ घेतली आहे। लाल मसूर डाळ पाण्याने स्वच्छ धुवून 10 ते 15 मिनिटं भिजत ठेवली आहे। लाल मसूर डाळ बनवण्यासाठी इथे आपण बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, सुक्या लाल मिरच्या, कढीपत्ता, अद्रक, लसूण, कोथिंबीरची पेस्ट घेतली आहे। गॅसची फ्लेम ऑन करून मीडियम टू हाय फ्लेमवर एक कढई ठेवली आहे। कढईमध्ये 2 पळी तेल टाकले आहे। तेल तापल्यावर तेलामध्ये 1 चमचा मोहरी टाकली आहे। मोहरी छान तडतडल्यावर 1 चमचा जिरं टाकलं आहे। बारीक चिरलेला कांदा टाकला आहे। कांदा तेलामध्ये 1 ते 2 मिनिटं छानसा परतून घ्यायचा आहे। कांदा छान परतून झाल्यावर अद्रक, लसूण, कोथिंबीरची पेस्ट टाकली आहे। अद्रक लसूणचा वास जाईपर्यंत पळीच्या साहाय्याने तेलामध्ये छानसे परतून घेतले आहे। लाल सुक्या मिरच्या, कढीपत्ता टाकला आहे। बारीक चिरलेला टोमॅटो टाकला आहे। सर्व साहित्य पळीच्या साहाय्याने एकसारखे परतून घ्यायचे आहे। 1 चिमूटभर हिंग टाकली आहे। अर्धा चमचा हळद टाकली आहे। 1 चमचा लाल मिरची पावडर टाकायची आहे। कांदा लसूण मसाला टाकायचा आहे। चवीनुसार मीठ घालायचे आहे। तुम्हाला आवडत असल्यास साठवणीतला गोडा मसाला किंवा गरम मसाला टाकायचा आहे। धने पावडर टाकायची आहे। सर्व मसाले करपू नये म्हणून 2 चमचे पाणी घालून पळीच्या साहाय्याने एकसारखे हलवून घ्यायचे आहे। तुम्ही इथे पाहू शकता मसाले छान शिजले आहेत। मसाल्याला तेलही सुटले आहे। भिजवलेली लाल मसूर डाळ टाकली आहे। सर्व साहित्य पळीच्या साहाय्याने एकसारखे हलवून घ्यायचे आहे। इथे आपण 2 कप गरम पाणी टाकणार आहोत। झाकण लावून मसुरीची डाळ 10 ते 15 मिनिटं छानशी शिजवून घ्यायची आहे। तुम्ही इथे पाहू शकता लाल मसूर डाळ छानशी शिजली आहे। आवडत असल्यास मसुरीच्या डाळीला तुपाचा तडकाही टाकू शकता। खाण्यासाठी तयार आहे लाल मसूर डाळ। मसूर डाळ तुम्ही गरम पोळी, गरम भाकरी, गरम भातासोबत खाऊ शकता। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच नव्या रेसिपीसोबत। तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा।